किचन ऑर्गनायझेशन टिप्स, घराच्या स्वयंपाकासाठी जबरदस्त उपाय. बघा तर कोणते उपाय मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे ऑर्गनायझेशनसाठी. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर हाय, हॅलो, नमस्कार, कसे आहात सगळे? आय होप तुम्ही मजेत असणार. तुम्हा सर्वांचं कल्याण स्पेशल या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत आहे. कल्याण स्पेशल या चॅनलवर तुमच्यासाठी खूप मजेदार टिप्स आणि ट्रिक्स घेऊन आलेली आहे, जेणेकरून तुमचे काम आणि स्वयंपाक करण्यास खूप मजेदार आणि सोपं होईल. तर तुमचे काम करण्यास खूप सोपं जाईल. तुमचे काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता. आणि तुम्हाला जर कोणत्या टिप्स वगैरे अजून जाणून घ्यायचे असले तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करा. मी तुमच्यासाठी त्यासुद्धा टिप्स घेऊन येईल. तर अशी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आय होप तुम्हाला टिप्स आवडेल. आणि टिप्स आवडल्यास तुम्ही मला एक कमेंटसुद्धा टाका, जेणेकरून मला व्हिडिओज बनवायचा आणखी प्रोत्साहन मिळेल आणि छान वाटेल व्हिडिओ बनवायसाठी. तुमचा असा साथ राहू द्या. तर टिप्स आवडेल हो, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर सुरुवात करूया आपल्या या नवीन टिप्ससाठी. तर आज मी तुमच्यासाठी खूप खास आणि खूप वेगळ्या टिप्स घेऊन आलेली आहे. तर किचन ऑर्गनायझेशन टिप्स, घराच्या स्वयंपाकासाठी जबरदस्त उपाय. तर चला बघूया आपण आपला जबरदस्त उपाय कोणते आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर टिप नंबर 1, द्रुत स्वच्छता. तर बघा, स्वच्छता करत असताना ताज्या गोंधळावर असलेल्या लगेच स्वच्छता करा. प्लेट्स, पातेल्यांना झपाट्याने धुवा. तर हे नंतर मोठ्या गोंधळासाठी वेळ घालवण्यापेक्षा सोपे असते. तुम्ही लगेच तात्पुरतं किंवा लगेचच घेऊन तुम्ही स्वयंपाक करत असतानाच हळूहळू जर भांडे घासून टाकले तर तुम्हाला पुढे जास्त वेळ जाणार नाही आणि तुमचे जे भांडे आहे ते जास्त साचणार नाही. टिप नंबर 2, सोडा आणि व्हिनेगरचा वापर. बघा, आता सोडा आणि व्हिनेगरचा वापर कसा करायचा. तर व्हिनेगर आणि बेकिंग सोडा स्वयंपाकाच्या विविध गंधग्या नष्ट करण्यासाठी प्रभावी आहे. अतिउत्तम हा उपाय तुमच्यासाठी. ओटस किंवा सिंक साफ करण्यासाठी बेकिंग सोडा आणि व्हिनेगरची ती स्वच्छ वापरून तुम्ही स्वच्छ करा किंवा करू शकता. तर बघा, तुम्ही व्हिनेगर आणि सोड्याने कोणतेही डाग धब्बे जे आहे ते तुम्ही व्हिनेगरनी साफ करू शकता. टिप नंबर 3, तळाशी असलेल्या ग्रीस साफ करणे. तळाशी असल्याचे ग्रीसचे साफ करणे. तर बघा, ग्रीस साफ करण्यासाठी साबणाच्या पाण्याचा 1 मिनिट उकळून त्यात अर्धा कप व्हिनेगर घाला. त्यामुळे ग्रीस सोडून दिला जातो. तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला वेगवेगळ्या टिप्स भेटत आहे कशा प्रकारे साफ करायचं. तर हे तुम्ही ग्रीसने साफ करू शकता. तर टिप नंबर 4, फ्रीज साफ करा. बघा, आता फ्रीजमध्ये जमा झालेल्या गोड कचऱ्यापासून बचावासाठी, त्यात धुण्यासाठी त्याची स्वच्छता करा. 1 तासासारखा वास कमी होईल. हो, आणि तुम्ही जेव्हा फ्रीज पुसणार त्या टाईमला फ्रीज बंद करा. थोडा वेळ ओपन ठेवा, नंतर तुम्ही पूर्ण क्लीन करा. क्लीन झाल्यावर थोडा वेळ तुम्ही ओपन करा, जेणेकरून त्यातले जेवढी पूर्ण गंदगी जेव्हा वास आहे तो व्यवस्थित पूर्ण बाहेर निघून जाईल आणि तुमचा फ्रीज जो आहे तो एकदम फ्रेश होईल. आणि मग तुम्ही त्यामध्ये थोडे काही पण सामान जे आहे तुम्हाला तुम्ही ठेवू शकता. टिप नंबर 5, स्वयंपाकघरातील हवेमध्ये ताजगी. बघा, आता स्वयंपाकघरातील हवेमध्ये ताजगी. स्वयंपाकघरात हवा असला तर तुम्ही फ्रेश राहू शकता किंवा तुमच्या घरामध्ये तुम्हाला करमेल अशा प्रकारे तुम्ही स्वयंपाकघरात ताजगी कशा प्रकारे ठेवू शकता. तर बघा, स्वयंपाकघराच्या हवेतील ताजेपणा कायम ठेवण्यासाठी लिंबूचे तुकडे, कॅम्फर किंवा ऑरेगॅनो ठेवू शकता. तर तुम्ही ताजगी ठेवण्यासाठी लिंबूचे तुकडे किंवा ऑरेगॅनो ठेवू शकता. टिप नंबर 6, तापमानाचे नियंत्रण. आता तापमान कशा प्रकारे राहायला हवे आपल्या स्वयंपाकघरातले. तर बघा, स्वयंपाक करत असताना ओव्हन किंवा गॅस वापरला की त्याचे नियमित साफसफाई करा. हे तुमच्या स्वयंपाकाला स्वच्छ ठेवण्याला मदत करेल. या टिप्स वापरून तुमचं स्वयंपाकघर स्वच्छ आणि सुवासिक ठेवू शकता. आणि बघा, हे खूप अतिशय महत्त्वाच्या टिप्स आहेत. तुम्ही नक्की हा टिप्स ट्राय करा आणि कसे वाटले हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवत चला. टिप नंबर 7, काउंटर टॉप्स साफ करा. आता काउंटर टॉप्सचा गोंधळ आणि तेल साफ करण्यासाठी तुम्ही हळद आणि बेकिंग सोडा मिश्रण वापरू शकता. ते एकत्र करून पेस्ट तयार करा आणि काउंटरवर लावून त्याला पुसू शकता. बघा, जे कोणते उपाय तुम्ही साफ करण्यासाठी जेव्हा तुम्ही बाहेरचे लिक्विड यूज करता त्याच्यापेक्षा तुम्ही घरच्या खूप काही ट्रिक्स आहे जेणेकरून तुम्ही डाग धब्बे हे तुम्ही काढू शकता खूप इझीपणे. तर ह्या टिप्स तुम्ही वापरू शकता. टिप नंबर 8, सिंकला
चमकवा. सिंकमध्ये गंज किंवा तेलाचे डाग असल्यास त्यावर लिंबाचे रस आणि बेकिंग सोड्याचे मिश्रण वापरून स्वच्छ करा. हे सिंकला चमकदार आणि गंधहीन करते. बघा, आणि तुमच्या कपड्याला किंवा काही थोडंसं जे पोळीचे कपडे असतात ज्याच्यामध्ये आपण पोळ्या ठेवतो किंवा गॅसोडे वगैरे पुसतो ते चिकट होऊन जातात, त्यासाठी पण तुम्ही हा उपाय करू शकता. अतिशय फार महत्त्वाचा उपाय आहे हा, अतिशय खूप छान फायदेशीर. तर तुम्ही हा नक्की ट्राय करून बघा. टिप नंबर 9, प्लास्टिक कंटेनर आणि डिशवॉशर. प्लॅस्टिकच्या कंटेनरमधून वास निघत असेल तर त्यांच्या लिंबूच्या रसात भिजून ठेवा. एकदा स्वच्छ करा. तसेच डिशवॉशरमध्ये नियमितपणे साफसफाई करण्यासाठी व्हिनेगर वापरता येतो. तर नियमितपणे जर तुम्हाला साफसफाई करायची असेल तर तुम्ही व्हिनेगर सुद्धा इथे वापरू शकता. टिप नंबर 10, स्मेल फ्री गॅस रेंज. आता बघा हे काय आहे. तर गॅस रेंजवरील तेलाचे डाग किंवा चिखल साफ करण्यासाठी सोड्याचे मिश्रण वापरा. तर तुमच्या गॅसवर तुम्ही जे स्वयंपाक करता, तुमची भाजी जी आहे किंवा तेलाचे डाग जे उडतात त्याच्यामुळे ते पूर्ण चिकट होऊन जातो. गॅस जो आहे तो त्याच्यावर चिकटपणा येतो, चिकटपणाचा थर जमा होतो. त्याच्यामुळे तुम्ही ते कपड्याने पुसून जरी काढले तरी निघत नाही, आणि तर मग ते पूर्ण चिकटपणा त्याचा तसाच राहतो. तर तुम्ही त्याच्यासाठी सोड्याचे मिश्रण वापरा आणि ते घालून गॅस रेंज स्वच्छ करा आणि नंतर कपड्याने पुसून टाका. तर बघा तुमचा गॅस एकदम स्वच्छ आणि खूप छान अशा प्रकारे होईल. टिप नंबर 11, मायक्रो ओव्हनचा क्लिनिंग हॅक. बघा आता, तर मायक्रो ओव्हनचा क्लिनिंग हॅक तुमच्यासाठी, ज्यांच्याकडे मायक्रो ओव्हन असेल त्यांच्यासाठी हा अतिशय महत्त्वाचा टिप आहे. तर मायक्रो ओव्हनच्या आत स्वच्छता राखण्यासाठी एका भांड्यात पाणी आणि व्हिनेगर मिश्रण गरम करा. मायक्रो ओव्हनमध्ये ते 5 मिनिटे गरम करा आणि नंतर साफ करा. बघा 5 मिनिटे गरम करा आणि ते नंतर तुम्ही साफ करा. उकळलेल्या पाण्यामध्ये ओलावा तयार होऊन डाग हलके होतात. एकदम भारी. ज्याच्यामुळे तुम्ही गरम पाण्या करून त्याच्यामध्ये थोडंसं लिंबू जरी तुम्ही किंवा थोडंसं जे निरमा पावडर राहते ते सुद्धा तुम्ही त्यामध्ये टाकून तुम्ही साफ करू शकता, जेणेकरून डाग इझिली निघून जातील. टिप नंबर 12, किचन ड्रायपॉट्सची स्वच्छता. बघा आता स्वयंपाक करत असताना जर ड्रायपॉट्सवर तेलाचे डाग पडले असतील तर त्यावर तुम्ही लिंबू आणि बेकिंग सोड्याची पेस्ट लावून 15 मिनिटे आणि नंतर पुसून टाका. तुम्ही त्याच्यावर लिंबू आणि बेकिंग सोड्याची पेस्ट लावून तुम्ही ते 15 मिनिटे ठेवून त्याला व्यवस्थितपणे कपड्याने पुसून टाका. तुमचे जे डाग आहे ते पूर्ण निघून जातील. टिप नंबर 13, तर स्मार्ट ऑर्गनायझेशन तुमच्यासाठी. तर बघा तुमच्यासाठी स्वयंपाकघरातील वस्तू व्यवस्थित ठेवण्यासाठी छोटे कंटेनर्स वापरा. हे स्वच्छतेमध्ये मदत करतं आणि गोंधळ कमी होतो. तुमच्या घरात जर तुमचे रॅक असते छोटे छोटे किंवा टोपल्या वगैरे असेल, तुम्ही त्याच्यामध्ये सुद्धा मांडून ठेवू शकता, जेणेकरून तुमची पेस्ट जे आहे ते वाचेल आणि स्वच्छता पण तुमची घरामध्ये व्यवस्थितपणे राहील, जेणेकरून तुमच्या घरामध्ये करमणूक राहील आणि सुवाससुद्धा राहील. खूप छान अशा प्रकारे तुम्ही ह्या टिप्स यूज करू शकता. टिप नंबर 14, द्रव साबणाचा वापर. तर बघा स्वयंपाकघरातील चपाती, भाजी किंवा गॅस टॉपवर चिटकलेले पदार्थ साफ करण्यासाठी द्रव आणि साबण किंवा डिश सोप चांगला वापर्य आहे. त्यात काही थोडे हळद किंवा बेकिंग सोडा घालून चिकट पदार्थ सहज काढता येतात. तर तुम्ही ते हळद किंवा बेकिंग सोडा घालून चिकट पदार्थ तुम्ही साफ करू शकता. टिप नंबर 15, फ्रीजच्या कडींना स्वच्छ करा. तर आता बघा जे तुमच्या घरात फ्रीज राहते त्याच्या बाजूबाजूला जे कड्या राहतात, ब्लॉक होतो बघा, लागला जातो, तो जो वायर राहतो त्याला तो आपण स्वच्छ कशा प्रकारे करा. तुम्ही तो काढून पुसू शकता किंवा तुम्हाला जर ते काढता नसेल येत तर बघूया आपण इथे टिप्स काय आहे. तर बघा फ्रीजच्या दरवाजांच्या कडीमध्ये पाणी किंवा इतर पदार्थ जमा होऊ शकतात. त्यासाठी काही वेळ व्हिनेगर आणि पाण्याचा मिश्र तयार करून कडींना पुसून टाका. हे घाण कमी करेल आणि कढीही चांगली राहील. तर तुम्ही अशा प्रकारे ते कडी काढून किंवा न काढता तुम्ही सुद्धा पुसू शकता. तुम्हाला काढायची काहीही गरज नाही. तर टिप नंबर 16, चहा आणि कॉफीच्या डागांसाठी क्लिनिंग. चहा किंवा कॉफीच्या कपमधून दगड किंवा गंध निघत असेल तर त्यात सोडा किंवा व्हिनेगर टाकून त्यात 1-2 तास भिजून ठेवा. नंतर स्वच्छ करा. नंतर तुमचा कप पुन्हा नवासारखा चमकणार.
तर अशा प्रकारे तुमच्या टिप्स जे आहे तुम्ही सर्व टिप्स यूज करून बघा आणि कशा वाटला तुम्हाला ही टिप्स कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर या टिप्स वापरून तुम्ही तुमच्या स्वयंपाकघराची स्वच्छता सुलभ आणि जलद आणि अधिक प्रभावीपणे राखू शकता. तर तुमच्या स्वयंपाकघरासाठी हे अतिशय उपयोगी आणि अत्यंत महत्त्वाच्या टिप्स मी घेऊन आली होती. तर कशा वाटला तुम्हाला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. आणि अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सुद्धा भेट देत राहा. चला तर भेटू पुढच्या टिप्ससोबत आणि पुढच्या वेळेस तुम्हाला कोणती टिप हवी आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चला तर बाय बाय गाईज, भेटू पुढच्या टिप्ससोबत. थँक्यू सो मच.